हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण उपवासाचे पौष्टिक लाडू बनवतोय, गूळ शेंगदाण्याचे लाडू. महाशिवरात्र येते, उपवास असतो. तर या उपवासाला तुम्ही हे गूळ शेंगदाण्याचे लाडू नक्की बनवा. खूप छान लागतात. सकाळी तुम्ही नाश्त्याच्या ऐवजी एक लाडू जरी खाल्ला तरी पोट भरते, नाश्ता केल्यासारखे होते. आणि हे लाडू आतून एवढे खुसखुशीत होतात ना, चला मी दाखवते. हे बघा, खूप छान होतात. शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम असते, प्रोटीन असते. तर गुळामध्ये लोह असते आणि लोहयुक्त लाडू तर नक्कीच बनवले पाहिजे. तर इथे गॅसवर कढई ठेवले आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवले. कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे निवडून घेतलेत, म्हणजे खराब जर एखादा असेल तर लाडू पूर्ण बिघडू शकतात. तर स्लो गॅसवरच हे शेंगदाणे आपल्याला 10 मिनिट तरी भाजून घ्यायचे आहेत. अशी साल निघाली पाहिजे तोपर्यंत हे स्लो गॅसवरच भाजून घ्यायचे. फास्ट गॅसवर जर भाजले तर मग वरूनच करपतात आणि आतून थोडे कच्चेच राहतात. आता मी गॅस बंद करते आणि आता शेंगदाणे थंड करून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी सुकं खोबरं अशा पद्धतीने बारीक वाटून घेतले. आता ते कढईमध्ये थोडंसं फ्राय करून घेऊया. खोबऱ्यामधला कच्चेपणा जाईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. जास्त डार्क कलर येईपर्यंत सुद्धा भाजायचं नाही हे, नाहीतर मग करपट वास येतो. आता हे खोबरं काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी बदाम बारीक केले, ते सुद्धा भाजून घेऊया. तूप न घालताच हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुपाचा जास्त वापर करायचाच नाही आहे, नाहीतर मग तुपामुळे लाडूला जास्त वास येतो. तर 2 मिनिट मी स्लो गॅसवरच हे सुद्धा भाजून घेते. तुम्ही बदाम सुरुवातीला भाजून मग ते मिक्सरला बारीक केलात तरी चालेल, पण मी सुरुवातीलाच बारीक केलेत. आता मी ते 1च चमचा मी तूप घालणार आहे, जास्त तूप नाही घालणार. ते पण डिंक तळायचं आहे म्हणून. तुम्ही डिंक नाही घातलात तरी चालेल, बिना डिंकाचा सुद्धा लाडू खूप छान होतो. तर मी 1च चमचा तूप घातले आणि मी 2 चमचे डिंक तळून घेणार आहे. जास्त सुद्धा डिंक नाही घालत, 2च चमचे. स्लो गॅसवरच हे भाजून घ्यायचा, म्हणजे तो आतपर्यंत फुलला जातो. तर अशा पद्धतीने डिंकसुद्धा तळून घेऊया. आणि हे लाडू बनवल्यानंतर दिवसातून 1च वेळा खायचा, कारण ते खूप गरम असतात. थंडीच्या दिवसात चालू शकतं 1-2 वेळा खाल्लात तर. डिंकसुद्धा तळून झाला आहे आणि शेंगदाण्याच्या सालीसुद्धा काढून घेतलेत. शेंगदाण्याचा साली नाही काढलात तरी चालेल, कारण सालीमध्ये सुद्धा प्रोटीनयुक्त गुण असतात. तर मी तिथं अर्धवटच साली काढून घेतलेत आणि 1 वाटी गूळ घेतला आहे आणि आपण तळून घेतलेला डिंक. तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी हे शेंगदाणे साली काढलेले, त्याच्यानंतर 1 वाटी गूळ, 1 वाटी शेंगदाण्याला 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा आपण अर्ध वाटी खोबरं आणि अर्धी वाटी बदाम घेतलेत. आता हे मिश्रण बारीक करून घेऊया. अर्ध मिश्रण मी ताटामध्ये काढलं आहे आणि अर्ध मिश्रण मी तसंच ठेवलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण डिंक घालून पुन्हा एकदा बारीक करून घेऊया. जास्तसुद्धा बारीक करायचं नाही हे मिश्रण सगळं. आता इथे मी 4 विलायची घातलेत, त्यामुळे त्यासुद्धा बारीक होतील आणि सालीसकट घातल्या त्याचा फ्लेवर खूप छान येतो. तर आता डिंक घातल्यावर बघा थोडंसं चिकटसं झालं आहे मिश्रण. आता हे आपण खोबरं आणि बदामाची पावडर करून घेतली होती, जी भाजून घेतली होती, त्याच्यामध्ये सगळं मिश्रण आता आपण एकत्रित करूया. गूळ वापरताना तो गूळ चिरूनच वापरायचा, म्हणजे त्याला थोडा ओलसरपणा असतो. पावडर अजिबात वापरायची नाही. आणि हे सगळं मिश्रण बारीक अजिबात केलेलं नाही आहे, तर ओबडधोबडच आहे. आणि शेंगदाण्यासोबतच गूळ वाटायचा, म्हणजे लगदा होत नाही. नाहीतर मग गूळ सुरुवातीला जर वाटला तर तो त्याचा लगदा होतो आणि ब्लेंडला वगैरे मिक्सरच्या त्या चिकटून बसतो. सगळं मिश्रण आता व्यवस्थित एकत्रित करून घेतलं आहे आणि बघू शकता इथे लाडूसुद्धा अलगदपणे वळला जातो आहे. पाक न करता आपण हे लाडू बनवतो आहे. बघा मस्त झाला आहे लाडू. मग परत एक दाखवते मी तुम्हाला. आता अशाच पद्धतीने मी सगळे लाडू इथे बनवून घेते. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतात. आणि या लाडूमध्ये आपण 2 चमचे डिंकसुद्धा वापरला आहे. डिंक वापरल्यामुळे पचनक्रिया सुधारते किंवा थकवा नाहीसा होतो, हाडे मजबूत होतात. त्यामुळे मी 2 चमचे डिंकाचा वापर केलेला आहे इथे. आणि शेंगदाणेसुद्धा खूप पौष्टिक असतात.
शेंगदाणे म्हणजे गरिबाचे बदाम मानले जातात, कारण बदामासारखेच शेंगदाणे खूप छान लागतात. तर इथे खुसखुशीत असे शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू तयार झालेत. या महाशिवरात्रीला तुम्ही उपवास असेल तर या उपवासाला हे लाडू नक्की बनवा आणि कसे झाले ते मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.